नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये मिसलेनियस एक्सरसाइज 4A यातील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचा आहे। सिलेक्ट दी करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स। 4 ऑप्शनपैकी करेक्ट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, चूज करायचा आहे। त्यातील फर्स्ट क्वेश्चन डिटर्मिनंट दिलेला आहे आपल्याला, याची व्हॅल्यू आहे इक्वल टू 0। तर येथे ए बी आणि सी हे काय आहेत, AP मध्ये आहेत का GP मध्ये आहेत का ABC आर इन HP, या 4 ऑप्शनपैकी आपल्याला ऑप्शन चूज करायचा आहे। पहा सोल्यूशन, आपल्याला येथे काय करावं लागेल, A B आणि C यामध्ये रिलेशन काय आहे ते फाइंड आउट करावे लागेल। त्यासाठी आपण ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू। पहा डिटर्मिनंट आपल्याला दिलेला आहे A प्लस B, येथे B C आणि येथे B प्लस C आहे। येथे A प्लस B प्लस C आणि येथे 0 आहे। ही व्हॅल्यू इक्वल टू 0 आहे। याची व्हॅल्यू काढायची आपल्याला, हे सॉल्व करायचं आहे। तर आपण काय करू, येथे 0 आणि येथे 0 आणू, म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं होईल आपल्याला। येथे 0 आणण्यासाठी येथे फक्त A आहे। आपण काय करू, हा फर्स्ट रो हा सेकंड रो, म्हणजे फर्स्ट रोला आपण चेंज करू। काय चेंज करू, फर्स्ट रोमध्ये सेकंड रो ॲड करू आपण। पहा फर्स्ट रोमध्ये सेकंड रो ॲड करू, म्हणजे A प्लस B होईल। त्यातून मायनस करू आपण, R3, म्हणजे काय होईल, येथे 0 येईल, बरोबर आहे। A प्लस B आणि मायनस हा रो, म्हणजे येथे 0 येणार आहे। बाय R1ला चेंज करू आपण। R1 मध्ये काय करू, R1 प्लस R2 या दोघांची ॲडिशन A प्लस B, तर त्यातून मायनस करू R3। फक्त R1 मध्ये चेंज करायचं आहे, या दोघांची ॲडिशन करायची, त्यातून हा रो मायनस करायचा। A प्लस B मायनस A मायनस B होईल, बरोबर आहे, म्हणजे हे 0 होईल। B प्लस C दोघांची ॲडिशन, त्यातून मायनस B प्लस C केले आपण, तर हे 0 होईल। A प्लस B आणि येथे B प्लस C या दोघांची ॲडिशन होईल, A प्लस B प्लस C आणि त्यातून मायनस होईल 0, म्हणजे हे काय होईल, A प्लस 2B प्लस C, येथे येईल A प्लस 2B प्लस C। सेकंड आणि थर्ड रो ॲज इट इज, फक्त R1 मध्ये चेंज केलेला आहे आपण। इक्वल टू 0। पहा दोन ठिकाणी 0 आलेला आहे। आता हे आपल्याला याची व्हॅल्यू काढण्यासाठी सोपं जाईल आपल्याला, बरोबर आहे। हे 0 होईल, हे 0 होईल, फक्त याचं डिटर्मिनंट घ्यायचं आहे आपल्याला। पहा इथे 0 आहे, इथे 0 आहे, कॅल्क्युलेशनला सोपं होईल आपल्याला। हा नंबर प्लस, हा नंबर मायनस, मल्टिप्लाय केलं तरी 0च येणार आहे। आणि हे प्लस, पहा A प्लस 2B प्लस C, येथील नंबर त्याला आपण मल्टिप्लाय करणार या क्रॉस मल्टिप्लिकेशनने, हे B स्क्वेअर होईल, या दोघांचा मल्टिप्लिकेशन B स्क्वेअर प्लस BC होईल, बरोबर आहे। B स्क्वेअर प्लस BC, या मल्टिप्लिकेशनमधून हा मल्टिप्लिकेशन मायनस करणार, म्हणजे मायनस करणार आपण, हा मल्टिप्लिकेशन मायनस करायचा आहे, म्हणजे मायनस AC मायनस BC होईल, मायनस AC मायनस BC। C ने मल्टिप्लाय केल्यामुळे AC होईल आणि BC होईल, परंतु मायनस करायचं आहे म्हणून दोघांचा साईन मायनस येईल। ही व्हॅल्यू इक्वल टू 0। हे 0 0 लिहायची गरज नाही, बरोबर आहे। हा जो ब्रॅकेट आहे तो आपण 0च्या खाली पास करू, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, 0ला इकडे डिव्हिजनमध्ये जाईल, बरोबर आहे, म्हणजे इकडे जाऊन 0 होऊन जाईल तो। हा ब्रॅकेट इकडे पास करू आपण 0कडे, म्हणजे 0 होऊन जाईल। इकडे काय राहील, हे BC प्लसमध्ये आहेत, BC मायनसमध्ये आहेत, हे पण कॅन्सल होतील, म्हणजे राहणार काय आहे, B स्क्वेअर हे मायनस AC इक्वल टू 0, बरोबर आहे। म्हणजेच काय लिहिणार आपण, B स्क्वेअर इक्वल टू हे AC या साईडला प्लस होतील। पहा आपल्याला रिलेशन काय मिळत आहे, B स्क्वेअर इक्वल टू AC। पहा रिलेशन आपल्याला हे मिळत आहे, B स्क्वेअर इक्वल टू AC। सिक्वेन्स कशी आहे, ABC, म्हणजे मिडल टर्मचा स्क्वेअर केला आपण, तर या दोघांचा मल्टिप्लिकेशन मिळत आहे A आणि Cचा, बरोबर आहे। B स्क्वेअर इक्वल टू AC असं कधी होईल, GP मध्ये होईल। पहा 2 4 6 8
10 हे काय आहेत ए पीमध्ये आहेत, ही सिक्वेन्स ए पीमध्ये आहे, परंतु 2 4 8 16 32 64 हे कसे आहेत, ही सिक्वेन्स जी पीमध्ये आहे. कारण कोणतेही 3 आपण कॉन्सिक्युटिव्ह नंबर घेतले, सपोज हे 3 नंबर घेतले आपण, तर या टर्मचा स्क्वेअर हा बी होईल, हा सी होईल आणि हा ए होईल. म्हणजे बीचा स्क्वेअर केला तर ए सी येतो, बरोबर आहे. 16चा स्क्वेअर 256 इक्वल टू 8 × 32. ए सी म्हणजे काय 8 × 32 किती होईल 256 येणार आहे का 256 बरोबर आहे. म्हणजे सिक्वेन्स कशी आहे जी पीमध्ये आहे. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. ए बी सी आर इन जी पी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू इक्वल टू ही आहे, तर यामध्ये के ची व्हॅल्यू काय आहे. हा जो पॉवर आहे के, तर त्या के ची व्हॅल्यू काय आहे. -3 -1 1 और 3. के ची व्हॅल्यू काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन पहा, प्रथम दिलेलं इक्वेशन ॲज इट इज लिहून घ्या. नंतर आता आपण काय करू, पहा एक्सचा पॉवर किती आहे k+2 आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो एक्सचा पॉवर k इंटू एक्सचा पॉवर 2. पॉवरची ॲडिशन होते कधी, जर बेस इक्वल असेल आणि मल्टिप्लिकेशन, असं लिहिता येईल आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे इथे काय होईल एक्सचा पॉवर k आणि एक्सचा पॉवर 2 यांचा मल्टिप्लिकेशन आहे. येथे वायचा पॉवर k आणि वायचा पॉवर 2 यांचा मल्टिप्लिकेशन होईल. येथे झेडचा पॉवर k आणि झेडचा स्क्वेअर त्याप्रमाणे. म्हणजे आपल्याला काय करता येईल, येथे एक्स के आहे तर येथे एक्स के कॉमन काढता येईल, येथे कॉमन काढता येईल आपल्याला, बरोबर आहे. येथे वाय के आहे म्हणजे वाय के आपल्याला कॉमन काढता येईल. एक्स पॉवर के, तर असं लिहू शकतो आपण एक्सचा पॉवर के इंटू एक्सचा स्क्वेअर, बरोबर आहे. येथे काय लिहिणार एक्सचा पॉवर के इंटू एक्सचा पॉवर 3. याची व्हॅल्यू काय येते, बेस सेम आहे म्हणजे एकच बेस घेणार आणि पॉवरची ॲडिशन एक्सचा पॉवर k+3 तेच आहे, आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे वायचा पॉवर के इंटू वाय स्क्वेअर, वायचा पॉवर के इंटू वाय क्यूब असं लिहिता येईल आपल्याला. झेडचा पॉवर के इंटू झेडचा पॉवर 2 ही व्हॅल्यू इक्वल आहे हे ॲज इट इज. एक्स मायनस वाय, वाय मायनस झेड मायनस एक्स, येथे 1/x प्लस 1/y प्लस 1/z. देअरफॉर आता येथे एक्सचा पॉवर के आहे, येथे पण आहे, येथे पण आहे, म्हणजे एक्सचा पॉवर के आपण कॉमन काढू. येथे वायचा पॉवर के आहे, येथे आहे, येथे आहे, वायचा पॉवर के पण कॉमन काढू आणि झेडचा पॉवर के हे पण कॉमन काढू आपण, झेडचा पॉवर के, बरोबर आहे. हे कॉमन काढले तर येथे काय होईल, हे एक्सचा पॉवर के कॉमन काढलेला आहे म्हणजे 1, वायचा पॉवर के कॉमन काढलेला आहे 1, झेडचा पॉवर के हे पण कॉमन काढलेला आहे 1 येईल. हे कॉमन काढलेलं आहे म्हणजे येथे एक्स स्क्वेअर, येथे एक्स क्यूब, येथे के, येथे वाय, सॉरी येथे वाय पाहिजे म्हणजे वाय स्क्वेअर, येथे वाय क्यूब, येथे झेड स्क्वेअर, येथे झेड क्यूब इक्वल टू हे ॲज इट इज. एक्स मायनस वाय, वाय मायनस झेड मायनस एक्स, 1/x प्लस 1/y प्लस 1/z. आता याची व्हॅल्यू काढायची आहे, ती व्हॅल्यू खूप अवघड होईल आपल्याला, कॅल्क्युलेशन थोडं जास्त मोठं होईल. त्यासाठी आपण काय करू, याची व्हॅल्यू ही आहे पहा, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते, तो एक रिझल्ट आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे हे ॲज इट इज एक्स मायनस वाय याप्रमाणेच व्हॅल्यू आहे. वाय मायनस झेड मायनस एक्स हे 3 ब्रॅकेट ॲज इट इज याच्या व्हॅल्यूसाठी, परंतु येथे आपल्याला मल्टिप्लाय करावं लागते
एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स. पहा एवढ्याची व्हॅल्यू काढली तर ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. बरोबर आहे. हा रिझल्ट आहे, याची व्हॅल्यू ही आहे म्हणून लक्षात ठेवा. जो प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे हे 3 ब्रॅकेट ॲज इट इज आहेत. फक्त या दोघांचा मल्टिप्लिकेशन, या दोघांचा मल्टिप्लिकेशन, या दोघांचा मल्टिप्लिकेशन, त्यांची ॲडिशन आहे येथे. हे येथे लिहू आपण. पहा एक्स वाय झेड असं लिहू शकतो आपण. एक्स वाय झेड तिघांनाही पॉवर के आहे म्हणजे ब्रॅकेटला पॉवर के करू. मल्टिप्लिकेशन आणि पॉवर के सेपरेट सेपरेट होईल पॉवर. बरोबर आहे. आता याची व्हॅल्यू ही आहे, लिहून घेऊ आपण. एक्स मायनस वाय, वाय मायनस झेड, झेड मायनस एक्स, एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स. याची व्हॅल्यू ही आणि हे ॲज इट इज, फक्त या फॉर्ममध्ये आपण लिहिलेलं आहे. हे इरेज करू आपण इक्वल टू ही साईड. इक्वल टू हे ॲज इट इज म्हणजे एक्स मायनस वाय, वाय मायनस झेड, झेड मायनस एक्स. इथे काय करू आपण, एल सी एम काढू. एक्स वाय झेड एल सी एम येईल एक्स वाय झेड. येथे काय होईल, एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स. ही फक्त ॲडिशन आपण केलेली आहे. आता पहा येथे मल्टिप्लिकेशन आहे पूर्ण ब्रॅकेटमध्ये, इकडे पण मल्टिप्लिकेशन आहे प्रत्येक ब्रॅकेटला. बरोबर आहे. म्हणजे एक्स मायनस वाय ही टर्म या साईडला आहे तर एक्स मायनस वाय या साईडला पण आहेत. वाय मायनस झेड या साईडला आहे, वाय मायनस झेड या साईडला पण आहे. झेड मायनस एक्स, झेड मायनस एक्स. 3 ब्रॅकेट कॅन्सल झालेले आहेत. आता हे येथे न्यूमरेटरमध्येच आहेत आणि हे पण न्यूमरेटरमध्ये आहेत. बरोबर आहे. म्हणजे हा ब्रॅकेट एवढा न्यूमरेटरमध्ये आहे, येथे पण न्यूमरेटरमध्ये आहे. म्हणजे हा ब्रॅकेट कॅन्सल होईल, हा पण ब्रॅकेट कॅन्सल होईल. काय राहणार आहे, फक्त ही टर्म राहील एक्स वाय झेड पॉवर के, एक्स वाय झेड पॉवर के राहील. आणि इक्वल टू या साईडला काय राहील, 1/x वाय झेड, 1/x वाय झेड. बरोबर आहे. पहा आता एक्स वाय झेड डिनोमिनेटरमध्ये आहेत, येथे काहीच नाही म्हणजे पॉवर किती आहे यांचा, 1 आहे. बरोबर आहे. या 3 टर्म जर वर आणले आपण तर पॉवर -1 होईल. म्हणजे असं लिहू शकतो आपण. देअरफॉर एक्स वाय झेड याचा पॉवर के. बरोबर आहे. हे इक्वल आहे. याला आपण असं लिहू शकतो, या 3 टर्म वर आणू आपण न्यूमरेटरमध्ये. म्हणजे एक्स वाय झेड त्याचा पॉवर किती होईल, येथे काहीच नाही म्हणजे पॉवर 1 आहे, वरी आणल्यावर -1. पहा हे इक्वल आहे आणि बेस इक्वल आहेत. एक्स वाय झेड बेस इक्वल आहे. हे इक्वेशन म्हणजे दोन्ही साईड इक्वल आहेत. म्हणजे के ची व्हॅल्यू किती पाहिजे, -1. के ची व्हॅल्यू किती आहे, -1. देअरफॉर के इक्वल टू -1. पहा के ची व्हॅल्यू -1. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. येथे डी ची व्हॅल्यू आपल्याला ही दिलेली आहे. हे डिटर्मिनंट म्हणजे डी ची व्हॅल्यू आहे. तर ही डी ची व्हॅल्यू इंडिपेंडंट ऑफ थीटा इज इंडिपेंडंट ऑफ फाय, डी इज अ कॉन्स्टंट. पहा या 4 ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू थीटावर इंडिपेंडंट आहे का फायवर का कॉन्स्टंट आहे, हे आपल्याला 4 ऑप्शनपैकी चूज करायचं आहे. पहा त्यासाठी काय करू आपण, याची व्हॅल्यू काढू. याची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. सोल्युशन. पहा या डिटर्मिनंटला आपण एक्सपांड करू. हा थीटा आहे आणि हा फाय आहे. फाय पहा वेगवेगळे आहेत थीटा आणि फाय. डी इक्वल टू याची व्हॅल्यू काय होईल, हा नंबर प्लस हा मायनस आणि हा प्लस. बरोबर आहे. साइन थीटा इंटू कॉस फाय. पहा साइन थीटा इंटू कॉस फाय. येथे मल्टिप्लाय करणार आपण. हा मल्टिप्लिकेशन क्रॉस म्हणजे हे 0 होतील, परंतु मायनस करायचं आहे, परंतु हे ते मायनस असल्यामुळे प्लस होईल. साइन स्क्वेअर थीटा होईल आणि कॉस फाय.
या दोघांच्या मल्टिप्लिकेशनमधून हा मल्टिप्लिकेशन मायनस केला आपण, बरोबर आहे. नंतर हा नंबर मायनस घेणार आपण, म्हणजे ही टर्म मायनस घेणार, साइन थीटा इंटू साइन फाय. याला मल्टिप्लाय करणार आपण, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे 0 होतील, 0 इंटू ही टर्म म्हणजे 0, हे प्लस होतील परंतु मायनस करायचे आपल्याला, म्हणजे 0 मायनस साइन थीटा साइन स्क्वेअर थीटा होईल आणि साइन फाय कोठे थीटा आहे कोठे फाय आहे लक्षात राहू द्या. हे प्लस घेणार आपण कॉस थीटा प्लस, तर या दोघांचा मल्टिप्लिकेशन साइन थीटा कॉस थीटा, इथे काय येईल साइन थीटा कॉस थीटा आणि कॉस स्क्वेअर फाय इंटू कॉस स्क्वेअर फाय, दोन टर्म असल्यामुळे स्क्वेअर होईल, त्यातून मायनस करणार आपण, परंतु येथे मायनस असल्यामुळे ते प्लस होईल, प्लस साइन आहे साइन फायचा स्क्वेअर होईल आणि साइन थीटा कॉस थीटा आणि साइन स्क्वेअर फाय होईल. फक्त आपण नेहमीप्रमाणे एक्सपेन्शन केलेलं आहे. इक्वल टू या टर्मने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. साइन थीटा आहे साइन स्क्वेअर थीटा आहे, मल्टिप्लिकेशन साइन क्यूब थीटा होईल, बरोबर आहे. कॉस फाय इंटू कॉस स्क्वेअर फाय होईल. हे मायनस या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन, या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन, हे मायनस प्लस होतील, 0चा विचार करू नका. साइन थीटा साइन स्क्वेअर म्हणजे साइन क्यूब होईल, साइन क्यूब थीटा आणि साइन स्क्वेअर फाय होईल, साइन स्क्वेअर फाय. हे प्लस कॉस थीटाने मल्टिप्लाय करायचं आहे हा ब्रॅकेट, म्हणजे कॉस थीटा आहे ते कॉस स्क्वेअर होईल, साइन थीटा कॉस स्क्वेअर थीटा, फक्त कॉसला मल्टिप्लाय करायचं या टर्मला, कॉसचा स्क्वेअर होईल, म्हणजे हे साइन थीटा कॉस इंटू कॉस स्क्वेअर थीटा होईल आणि हे कॉस स्क्वेअर फाय, बरोबर आहे. पुन्हा प्लस, पुन्हा कॉस थीटाने याला मल्टिप्लाय करायचं आहे, कारण ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन आहे, ब्रॅकेटला असल्यामुळे या टर्मला मल्टिप्लाय केलं आपण, या टर्मला मल्टिप्लाय केलं, कॉस आणि कॉस स्क्वेअर होईल, येथे पण कॉस आणि कॉस स्क्वेअर होईल, म्हणजे येथे काय राहील साइन थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा, कॉस स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर फाय होईल, बरोबर आहे. ब्रॅकेट करायची गरज नाही आता. इक्वल टू साइन क्यूब थीटा हे कॉमन काढू आपण या दोन टर्ममध्ये, साइन क्यूब थीटा, तर येथे काय राहील कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय राहील, बरोबर आहे. साइन क्यूब थीटा कॉमन काढला. आता या दोन टर्ममध्ये आपण कॉमन काय काढू, प्लस साइन थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा, हे कॉमन काढू आपण, येथे आहे, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय होईल कॉस स्क्वेअर फाय, सॉरी हे साइन स्क्वेअर फाय होईल, साइन स्क्वेअर, कारण साइन आहे साइन स्क्वेअर फाय, कॉस स्क्वेअर फाय हे प्लस साइन स्क्वेअर फाय, बरोबर आहे. इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, अँगल सेम आहेत, स्क्वेअर आहे, ॲडिशन आहे, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, आयडेंटिटी, याची व्हॅल्यू 1, बरोबर आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे काय राहत आहे साइन क्यूब थीटा, याची व्हॅल्यू 1 होईल, इंटू 1 लिहिण्याची गरज नाही, आणि प्लस याची व्हॅल्यू 1 होईल, म्हणजे काय राहील साइन थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. आपला फाय कॅन्सल झालेला आहे, फायच याच्यात नाही, याच्यात थीटा आहे, येथे थीटा आहे, येथे थीटा आहे, म्हणजे फाय येथे नाही आहे, बरोबर आहे. याची व्हॅल्यू ही आलेली आहे, यामध्ये फाय नाही आहे, येथे फाय नसल्यामुळे आपण काय म्हणणार, डी इज इंडिपेंडंट ऑफ फाय, ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर.
येथे फाय नाही आहे, म्हणजे फायवर अवलंबून नाही आहे याची व्हॅल्यू. देअरफॉर डी इज इंडिपेंडंट ऑफ फाय. फायसाठी इंडिपेंडंट, परंतु थिटासाठी काय आहे, डिपेंडंट. कारण थिटा इथे आहे म्हणजे थिटावर डिपेंडंट आहे, परंतु फायवर इंडिपेंडंट आहे कारण इथे फाय नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, दी व्हॅल्यू ऑफ फॉर व्हिच सिस्टीम ऑफ इक्वेशन. इथे आपल्याला हे एक इक्वेशन दिलेलं आहे, हे एक इक्वेशन आहे आणि हे एक इक्वेशन आहे. हॅज नॉन झिरो सोल्युशन. नॉन झिरो सोल्युशन पाहिजे आपल्याला फॉर व्हिच व्हॅल्यू. तर आपल्याला म्हणजे हे इक्वेशन कसे पाहिजेत, कन्सिस्टंट पाहिजेत. कन्सिस्टंट असतील म्हणजे यांची डिटर्मिनंट आपण कसं घेणार. यापूर्वी आपण पाहिलेलं आहे कन्सिस्टंट आणि नॉन कन्सिस्टंट. कोइफिशियंट एक्सचे कोइफिशियंट काय आहेत, या इक्वेशनमध्ये एक्सचा कोइफिशियंट काय आहे, ए क्यूब आहे. त्याचे कॉलम करणार आपण, एक्सचा कोइफिशियंट, वायचा कोइफिशियंट आणि झेडचा कोइफिशियंट. या इक्वेशनमध्ये एक्सचा कोइफिशियंट ए आहे, या इक्वेशनमध्ये एक्सला कोइफिशियंट 1 आहे, या इक्वेशनमध्ये a+1 ब्रॅकेट क्यूब, a+1 त्याचा क्यूब. दुसऱ्या इक्वेशनमध्ये a+1. तिसऱ्या इक्वेशनमध्ये म्हणजे वायचा कोइफिशियंट येथे 1, बरोबर आहे. झेडचा कोइफिशियंट a+2 याचा क्यूब. या इक्वेशनमध्ये a+2 आणि या इक्वेशनमध्ये 1. ही व्हॅल्यू किती पाहिजे आपल्याला, 0 पाहिजे म्हणजे कन्सिस्टंट. आता हे सॉल्व करू आपण, डायरेक्ट सॉल्व करू आपण. देअरफॉर एक्सपेन्शन करू आपण. ए क्यूब घेतला आपण तर इथे काय होईल, या दोघांचा मल्टिप्लिकेशन a+1 × 1 म्हणजे a+1 होईल. नंतर या दोघांचा मल्टिप्लिकेशन मायनस करणार आपण म्हणजे दोघांचे साईन चेंज होतील म्हणजे -a आणि -2 होतील, बरोबर आहे. नंतर हा नंबर मायनस घेणार आपण, ही टर्म मायनस, येथे a+1 त्याचा क्यूब याने मल्टिप्लाय करणार आपण, हा मल्टिप्लिकेशन a × 1 a, त्यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन म्हणजे हे -a -2 होईल. दोन टर्म असल्यामुळे दोघांचे साईन चेंज होतील, बरोबर आहे. ही टर्म प्लस घेणार a+2 त्याचा क्यूब, तर मल्टिप्लिकेशन करणार आपण a, यातून मायनस करणार आपण या दोन टर्म म्हणजे -a -1 इक्वल टू 0. ही व्हॅल्यू इक्वल टू 0. देअरफॉर -a+a कॅन्सल होईल, a कॅन्सल, बरोबर आहे. काय राहील, हा a क्यूब -2 + 1 म्हणजे -1 × -1 म्हणजे हे साईन चेंज होईल, हे -a+1 क्यूब, हे -2 राहतील, हे कॅन्सल झालेलं आहे. -2 प्लस a+2 याचा क्यूब येथे -1 इक्वल टू 0. फक्त साईन चेंज करू, -a × a³ म्हणजे -a³. हे मायनस आणि मायनस म्हणजे मायनस प्लस हे 2 आणि a+1 क्यूब, हा एवढा मल्टिप्लिकेशन. हे -1ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे साईन मायनस होईल, a+2 क्यूब इक्वल टू 0. a+1चा क्यूब आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, a+b हे एक्सपेन्शन माहिती आहे आपल्याला, a चा क्यूब प्लस 3a² b प्लस 3ab² आणि प्लस bचा क्यूब, हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. तो फॉर्म्युला इथे अप्लाय करू. इथे b ऐवजी काय आहे, फक्त 1 आहे, b ऐवजी 1 आहे, बरोबर आहे. म्हणजे b ऐवजी 1 होईल, येथे 1 होईल, येथे 1² म्हणजे 1च होईल, बरोबर आहे. येथे b म्हणजे 1 म्हणजे हेच एक्सपेन्शन कसं होईल, a³ 3a² प्लस 3a आणि प्लस 1चा क्यूब म्हणजे 1. हे देअरफॉर -a³ हे 2, हे एक्सपेन्शन काय होईल,
ए क्यूब प्लस 3a² आणि प्लस 3a प्लस 1 हे एक्सपेन्शन आणि मायनस a प्लस 2 म्हणजे ए क्यूब प्लस 3a² म्हणजे 3a² b इंटू b म्हणजे 2 आहे इथे आणि प्लस 3a² 3ab² b म्हणजे 2 आहे 2चा स्क्वेअर येथे 4 होईल बरोबर आहे आणि प्लस bचा क्यूब 2चा क्यूब 8 होईल. हे मायनसने मल्टिप्लाय आहे मायनस ए क्यूब येथे प्लस साईन आहे. पण आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. हे मायनस ए क्यूब आहेत 2 ने मल्टिप्लाय करू हा ब्रॅकेट म्हणजे प्लस 2a³ होईल 2 इंटू 3 6 होतील a² 2 इंटू 3 6a आणि 2 इंटू 1 म्हणजे 2 मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे मायनस a³ मायनस 3 इंटू 2 6 होतील म्हणजे मायनस 6a² मायनस 3 इंटू 4 12a मायनसने मल्टिप्लाय करायचं आहे मायनस 8 इक्वल टू 0. आता पहा 6a² मायनस 6a² कॅन्सल 2 टाइम्स a³ मायनस a³ 2 मायनस 1 म्हणजे हे काय होईल a³ हे a³ प्लसमध्ये होतील आणि हे a³ मायनसमध्ये आहेत म्हणजे या दोघांची सबट्रॅक्शन केली तर a³ येईल आणि ही मायनस a³ आहे म्हणजे हे कॅन्सल होईल हे कॅन्सल होईल हे कॅन्सल होईल बरोबर आहे. 6a आणि मायनस 12a म्हणजे मायनस 6a होईल. या दोघांची सबट्रॅक्शन केली आपण तर मायनस 6a हे 2 आणि मायनस 8 म्हणजे मायनस 6 बरोबर आहे एवढंच राहील इक्वल टू 0. आता पुढे सॉल्व करू. देअरफॉर मायनस 6a इक्वल टू प्लस 6 होईल हे 6 या साईडला प्लस होतील. देअरफॉर a इक्वल टू 6/6 मायनस बरोबर आहे म्हणजे a इक्वल टू काय होईल -1 याची व्हॅल्यू काय मिळेल -1 म्हणजे ऑप्शन नंबर बी आपला बरोबर आहे -1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 येथे आपल्याला डिटर्मिनंट दिलेला आहे. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू यापैकी कोणती असणार आहे तो ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. पहा सोल्युशन हे डिटर्मिनंट ॲज इट इज लिहून घ्या नंतर इक्वल टू. आता इथे आपण काय करू हा जो पहिला कॉलम आहे C1 या पहिल्या कॉलममध्ये पहिला दुसरा तिसरा ॲड करू म्हणजे आपण ऑपरेशन कोणतं करणार C1 कॉलममध्ये आपण चेंज करू. C1 मध्ये काय करू C1 प्लस C2 प्लस C3 C1 कॉलम येणाऱ्या नवीन डिटर्मिनंटचा असा बनवायचा आपल्याला असा तयार करायचा आपल्याला की त्यामध्ये या तिघांची ॲडिशन करायची. पहा C1 कॉलममध्ये C1 C2 C3 ॲड करायचे आहेत. फक्त C1 कॉलममध्ये येथे आपल्याला चेंज करायचं आहे. या तिघांची ॲडिशन होईल. C1 मध्ये C2 आणि C3 ॲड करायचे आहेत. B प्लस C प्लस A प्लस B A 2 टाइम्स आहे B 2 टाइम्स आहे आणि C पण 2 टाइम्स आहे बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो 2 टाइम्स A प्लस 2 टाइम्स B प्लस 2 टाइम्स C ॲडिशन केली बरोबर आहे. नंतर QR RP PQ म्हणजे Q 2 टाइम्स आहे P पण 2 टाइम्स आहे R पण 2 टाइम्स आहे म्हणजे 2P प्लस 2Q प्लस 2R. त्याप्रमाणे 2X प्लस 2Y प्लस 2Z. ऑपरेशन आपण हे केलेलं आहे. C2 आणि C3 मध्ये चेंज करायचा नाही आहे. C2 आणि C3 ॲज इट इज म्हणजे C प्लस A R प्लस P Z प्लस X या कॉलममध्ये आपण चेंज केलेलं आहे बरोबर आहे. हे दोन कॉलम ॲज इट इज A प्लस B
पी प्लस क्यू एक्स प्लस वाय. ही व्हॅल्यू आपल्याला चारपैकी कोणती मिळते आपण कॅल्क्युलेट करू. आता इथे काय करता येईल आपल्याला 2 कॉमन काढता येतील. बरोबर आहे. 2 कॉमन काढू. 2 जर बाहेर आले तर हे काय होईल ए प्लस बी प्लस सी होईल. हे पी प्लस क्यू प्लस आर आणि हे एक्स प्लस वाय प्लस झेड. हे ॲज इट इज आर प्लस पी झेड प्लस एक्स. ए प्लस बी पी प्लस क्यू एक्स प्लस वाय. आता ऑपरेशन काय करू आपण. आता ऑपरेशन कोणतं घेऊ आपण. बाय C1 कॉलममध्ये चेंज करू. C1च्या कॉलममधून C2चा कॉलम मायनस करू आपण. म्हणजे यामधून हे मायनस करू आणि नवीन कॉलम लिहिणार आहोत आपण 2. यामधून हे मायनस केले आपण. C प्लस ए कॅन्सल होतील म्हणजे बी राहील. बरोबर आहे. आर प्लस पी म्हणजे क्यू राहील. झेड प्लस एक्स हे मायनस केल्यामुळे कॅन्सल होतील फक्त वाय राहील. हे ऑपरेशन केलेलं आहे. C2 आणि C3 ॲज इट इज म्हणजे C प्लस ए आर प्लस पी झेड प्लस एक्स ए प्लस बी पी प्लस क्यू एक्स प्लस वाय. पुढे सॉल्व करू. बाय आता आपण C3 मध्ये चेंज करू. बाय C3 मधून C1 मायनस करू. C3 हा कॉलम आहे. C1 हा आहे. हा मायनस केल्यामुळे बी कॅन्सल होईल, क्यू कॅन्सल होईल आणि वाय कॅन्सल होईल. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल इक्वल टू 2 C3 मध्ये चेंज करायचं आहे. C1 आणि C2 ॲज इट इज बी क्यू वाय C प्लस ए हे कॉलम ॲज इट इज आर प्लस पी C प्लस ए आर प्लस पी झेड प्लस एक्स बी कॅन्सल होईल. C3 मधून C1 मायनस केल्यामुळे बी कॅन्सल होईल फक्त ए राहील. येथे क्यू कॅन्सल होईल फक्त पी राहील. येथे वाय कॅन्सल होईल फक्त एक्स राहील. येथे ए आहे, येथे ए, येथे पी, येथे एक्स म्हणजे या कॉलममधून हा कॉलम मायनस करू आपण. बाय हा कॉलम C2 आहे. चेंज करू आपण. C2 कॉलममधून C3 मायनस करू आपण. 2 फर्स्ट कॉलम ॲज इट इज बी क्यू वाय हे मायनस केल्यामुळे येथे फक्त C राहील, येथे आर राहील, येथे झेड राहील. बरोबर आहे. हा ए पी एक्स ॲज इट इज. थर्ड कॉलम ॲज इट इज. हा पण ऑप्शन आहे येथे 2 टाइम्स बी क्यू वाय ए पी एक्स नंतर आहे आणि सी आर झेड. येथे आपण काय करू या दोघांची आदलाबदल करू आपण. इंटरचेंज करू 2 कॉलम आपण. म्हणजे ऑपरेशन कोणतंही लिहिणार आपण. इथे लिहितो बाय C2 आणि C3 इंटरचेंज करू आपण. म्हणजे आपल्याला काय मिळेल इक्वल टू C2 आणि C3 इंटरचेंज केले आपण तर 2 टाइम्स बी क्यू वाय हा कॉलम येथे आणू ए पी एक्स हा कॉलम येथे आणू सी आर झेड बी क्यू वाय ए पी एक्स आणि सी आर झेड हा ऑप्शन बरोबर आहे. बरोबर आहे. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. टेक्स्टबुकमध्ये हे आन्सर दिलेलं आहे. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. परंतु ए पी एक्स 2 आहेत. ए पी एक्स बी क्यू वाय आणि सी आर झेड हे पण आहे. म्हणजे हे पण आपल्याला इथे पण आपल्याला कॉलम इंटरचेंज करून हा ऑप्शन आणता येईल. बरोबर आहे. हा ऑप्शन पण बरोबर आहे आणि हा पण बरोबर आहे. जर आपण इथे कॉलम इंटरचेंज केले तर हा पण ऑप्शन मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. येथे आपल्याला 3 इक्वेशन्स दिलेले आहेत.
हे एक इक्वेशन आहे, हे एक इक्वेशन आणि हे एक इक्वेशन आहे. हॅज ॲटलिस्ट वन सोल्युशन व्हेन लॅम्बडा, याला काय म्हणायचं, लॅम्बडा, हे याप्रमाणे सिम्बॉल आहे लॅम्बडा. तर लॅम्बडाची व्हॅल्यू -5 आहे का 5, 3 का -13, 4 ऑप्शनपैकी लॅम्बडाची व्हॅल्यू काय असेल. इथे कन्सिस्टंटची आपल्याला कन्सेप्ट अप्लाय करायची आहे. एक्सचे कोएफिशियंट 3, 1 आणि 6, 3, 1 आणि 6. वायचे कोएफिशियंट -1, 2 आणि 5, -1, 2 आणि 5. झेडचे कोएफिशियंट 4, -3 आणि लॅम्बडा, 4, -3 आणि लॅम्बडा. हा झेडचा कोएफिशियंट इक्वल टू 0 घेणार आपण, इक्वल टू 0 घेणार आपण म्हणजे कन्सिस्टंट. याचे मोर सोल्युशन मिळतील, परंतु लॅम्बडाची व्हॅल्यू काय घ्यायची म्हणजे ॲटलिस्ट वन सोल्युशन मिळेल आपल्याला. इक्वल टू 0 असेल तर याचे मोर सोल्युशन मिळतील आपल्याला, कारण इथे लॅम्बडा आहे. म्हणजे ॲटलिस्ट वन व्हॅल्यू येण्यासाठी लॅम्बडाची व्हॅल्यू काय घ्यावी लागेल आपल्याला. हे सॉल्व करू आपण, एक्सपान्शन करू आपण, डायरेक्ट करू. 3ने मल्टिप्लाय करू, हे 2 लॅम्बडा होतील, 2 लॅम्बडा. इथून मायनस करणार, परंतु येथे मायनस असल्यामुळे +15 होतील. नंतर हा -1 म्हणजे मायनस +1 होईल. हा मल्टिप्लिकेशन लॅम्बडा, त्यातून मायनस करणार म्हणजे हे +18 होतील. आणि हे +4, हा मल्टिप्लिकेशन 5 - 12 इक्वल टू 0. 3ने मल्टिप्लाय करू, 6 लॅम्बडा प्लस 45 होतील, 15 × 3 45 प्लस लॅम्बडा प्लस 18 प्लस 20 होतील, -48 होतील, 4 × 12 इक्वल टू 0. बरोबर आहे. 6 लॅम्बडा प्लस लॅम्बडा म्हणजे 7 लॅम्बडा, दोघांची ॲडिशन 7 टाइम्स लॅम्बडा. हे 45, 18, हे -20 आणि -48. हे 45 - 48 हे म्हणजे -3 होतील, -3 हे दोघांचे ॲडिशन 38 होईल, 38 - 3 म्हणजे 35 प्लस 35 इक्वल टू 0 मिळेल आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे 7 टाइम्स लॅम्बडा इक्वल टू -35. देअरफॉर लॅम्बडा इक्वल टू -35/7. देअरफॉर लॅम्बडा इक्वल टू -5. लॅम्बडाची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, -5. म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू -5 घेतली आपल्याला तर ॲटलिस्ट वन सोल्युशन मिळेल. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. इफ x = 9 इज अ रूट ऑफ, या डिटर्मिनंटचं रूट x = -9 हे आहे, तर अजून दुसरे 2 रूट कोणते असतील. हे तर एक रूट आहे, तर अजून दुसरे 2 रूट कोणते असतील ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सोल्युशन दिलेलं डिटर्मिनंट याप्रमाणे आहे, x3 7 2 x2 7 6 x = 0. इथे जर आपण एक्सपान्शन घेतलं तर आपल्याला त्या इक्वेशनमध्ये x³ मिळेल. बरोबर आहे. एक्सने जर आपण ही व्हॅल्यू x² होईल आणि मायनस करणार 12. बरोबर आहे. म्हणजे काय होईल, x³ होईल. त्यासाठी आपण काय करू, ती प्रोसेस न करता आपण येथे काय करू, R1 मध्ये चेंज करू, बाय R1ला चेंज करू, R1 + R2 + R3 म्हणजे काय होईल, देअरफॉर x + 9 होईल. बरोबर आहे. R1 मध्ये या तिघांची ॲडिशन R1 + R2 + R3, R1 मध्ये चेंज करायचं आहे, R1ला चेंज करायचं आहे, तिघांची ॲडिशन x + 9 होईल. फक्त R1ला चेंज करायचं आहे, 6 + 3 9 होतील, म्हणजे x + 9, हे पण x + 9 होतील. फक्त R1 मध्ये चेंज करणार, R2 ॲज इट इज 2x2 आणि R3 ॲज इट इज 7 6 x = 0. x + 9 x + 9 x + 9 हे कॉमन काढू शकतो आपण.
कॉमन काढू, बाहेर घेऊ त्याला, x + 9 कॉमन काढले आपण, तर इकडे काय मिळेल 1 2 7, येथे 1x 6, येथे 1 2x, बरोबर आहे, हे 2 आहेत, इक्वल टू 0. आता येथे 1 आलेला आहे आणि येथे x आणि x आहेत, म्हणजे आता येथे स्क्वेअरचा आपल्याला टर्म मिळेल, बरोबर आहे. याची व्हॅल्यू काढताना स्क्वेअर मिळेल आपल्याला, इथे क्यूब मिळत होता, आता स्क्वेअर मिळेल, x + 9. आता काय करू, हा मल्टिप्लिकेशन 1x² - 12 होईल, यातून -1, हा मल्टिप्लिकेशन 2x - 14, 2x - 14, नंतर +1, 12 - 7x, 12 - 7x इक्वल टू 0. पुढे सॉल्व करू. देअरफॉर x + 9, हे काय होईल, x² - 12, x² - 12 मायनसने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे -2x + 14, -2x + 14, 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे 12 - 7x, 12 - 7x इक्वल टू 0, बरोबर आहे. x + 9, आता x² आहे इथे, -2x - 7x -9x, या दोघांचे ॲडिशन, त्यातून हे मायनस करू, हे 26 - 12, 26 - 12 म्हणजे 14, म्हणजे +14 इक्वल टू 0. हे कॅल्क्युलेशन पूर्ण एवढं येत आहे. हे आता म्हणजे हे इक्वेशन तयार झालेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि ही एक व्हॅल्यू आहे x + 9, x + 9 इक्वल टू 0 होईल, बरोबर आहे. म्हणजे x इक्वल टू काय, -9, म्हणजे xची व्हॅल्यू -9 आपल्याला दिलेली आहे, बरोबर आहे. इज अ रूट ऑफ, हे एक रूट आहे, याचे 2 रूट आपल्याला, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, याचे 2 रूट मिळतील, ते कोणते असतील, हे असतील का हे असतील, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे याचे फॅक्टर आपल्याला काढायचे आहेत. देअरफॉर x + 9, याचे फॅक्टर काय मिळतील आपल्याला, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, मल्टिप्लिकेशन 14 पाहिजे आणि 2 नंबर असे फाइंड आउट करायचे आहे आपल्याला की -9, म्हणजे दोन्ही नंबर मायनस घेऊ, +14 मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन -9x, बरोबर आहे. म्हणजे फॅक्टर कसे मिळतील, x - 7 हा एक मिळेल आणि x - 2, हे आपण 7वी 8वीला पाहिलेलं आहे, x - 2 इक्वल टू 0. x + 9, बरोबर आहे. इकडे आणले तर मग +9, हा एक फॅक्टर आहे, हा एक फॅक्टर आहे आणि हा एक फॅक्टर आहे, म्हणजे आपल्याला काय मिळेल, याची व्हॅल्यू 0, हे दोन्ही ब्रॅकेट इकडे जातील, याची व्हॅल्यू 0 किंवा याची व्हॅल्यू 0 किंवा याची व्हॅल्यू 0, म्हणजे x - 7 इक्वल टू 0 किंवा x - 2 इक्वल टू 0. या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 किंवा या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0, म्हणजे x इक्वल टू +7 और x इक्वल टू, हे 2 या साईडला प्लस होतील, +2 आणि +7, 2 आणि 7 दोन्ही प्लसमध्ये व्हॅल्यू आहेत. ऑप्शन नंबर C इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8, इफ याची व्हॅल्यू ही असेल तर x आणि yच्या व्हॅल्यू काय आहेत. यामध्ये x आणि yच्या व्हॅल्यू काय आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन, एक्सपान्शन करू आपण, याचा आपण एक्सपान्शन करू, डायरेक्ट एक्सपान्शन करू. 6i घेणार आपण, 6i प्रथम ॲज इट इज हे इक्वेशन लिहून घ्या, नंतर 6i हा मल्टिप्लिकेशन 3i² होईल, त्यातून मायनस करणार, परंतु येथे मायनस असल्यामुळे +3 होतील, नंतर हा नंबर मायनस, येथे मायनस असल्यामुळे +3i, 4i
आणि मायनस म्हणजे +20, नंतर +1, हा मल्टिप्लिकेशन 12 - 60i, 12 - 60i इक्वल टू x + iy, x + iy. देअरफोर i² ची व्हॅल्यू -1 आहे. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आपण पाहिलेलं आहे i² = -1. बरोबर आहे. i² ची व्हॅल्यू किती आहे? -1. -1 पुट केले तर हे -3 होतील. म्हणजे 6i म्हणजे -3 + 3 + 3i ने मल्टिप्लाय करू 12i² होईल आणि +60i होतील. 3i ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला, +1 ने मल्टिप्लाय करू +12 - 60i इक्वल टू x + iy. देअरफोर +3 - 3 0 होतील. 0 × 6i म्हणजे हे 0 होतील. बरोबर आहे. हे 0 होतील आणि × 6i म्हणजे 0 प्लस i² म्हणजे -1 म्हणजे हे काय होतील? -12 i² म्हणजे -1 म्हणजे -12 होतील. i² ऐवजी -1 पुट केला. -12 + 60i - 60i कॅन्सल. हे +12 इक्वल टू x + iy. पहा +12 आणि -12 कॅन्सल म्हणजे काय होईल? 0. 0 इक्वल टू x + iy. या साईडला फक्त 0 आहे. x + iy = 0 म्हणजे x ची व्हॅल्यू 0 आणि y ची पण व्हॅल्यू 0. देअरफोर x = 0 अँड y = 0. दोन्ही पण व्हॅल्यू 0 आहेत. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. ट्रायंगल ABCचा एरिया आपल्याला दिलेला आहे 3 स्क्वेअर युनिट्स आणि कोऑर्डिनेट पण दिलेले आहेत. व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट. तर आपल्याला व्हॅल्यू ऑफ के, या के ची व्हॅल्यू काय असेल? हा पॉईंट x1 y1, हा पॉईंट x2 y2, हा पॉईंट x3 y3 आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेला आहे. ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे आपल्याला. फॉर्म्युला आहे पहा सोल्युशन ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू फॉर्म्युला कसा आहे? हाफ डिटर्मिनंट एक्सचे कोऑर्डिनेट 0 1 आणि के, 0 1 आणि के. वायचे कोऑर्डिनेट 0 3 आणि 0, 0 3 आणि 0 आणि या साईडला आणि हा कॉलम 1चा. बरोबर आहे. 1 1 1. एरिया दिलेला आहे आपल्याला 3. पहा एरिया आपण प्लस और -3 घेतो कारण एक्सरसाइजमध्ये आपण पाहिलेला आहे एरिया आपल्याला मायनस पण मिळालेला आहे, आपण तो प्लस घेतलेला आहे. परंतु एरिया मायनस पण मिळत होता आपल्याला एक्सरसाइजमध्ये. बरोबर आहे. म्हणजे एरियासाठी आपण 2 व्हॅल्यू घेणार इक्वल टू हाफ. पहा येथे 0 आहे, येथे 0 आहे. हे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. डायरेक्ट 1 ने आपण मल्टिप्लाय करू म्हणजे 1 हा मल्टिप्लिकेशन 0 आणि -3k. बरोबर आहे. पहा हे हाफ -3k होतील. बरोबर आहे. हे प्लस और -3. पहा हे 2 या साईडला आणले आपण तर देअरफोर प्लस और -3 × 2 6 होतील इक्वल टू -3k. बरोबर आहे. म्हणजे -3k ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल? एक तर +6 मिळेल और -3k ची व्हॅल्यू -6. पहा एकदा प्लस घेऊ एकदा मायनस घेऊ आपण. म्हणजे के ची व्हॅल्यू 6/-3. देअरफोर के इक्वल टू हे -2 होतील और के इक्वल टू -6/-3. देअरफोर के इक्वल टू 2. 2 व्हॅल्यू मिळतील -2 + 2. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ दी फॉलोइंग इज करेक्ट? 4 ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहे? डिटर्मिनंट इज स्क्वेअर मॅट्रिक्स हा रॉंग आहे. डिटर्मिनंट म्हणजे प्रत्येक डिटर्मिनंट हे स्क्वेअर मॅट्रिक्स असते का? नाही. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय?
जेवढे रो आहेत तेवढेच कॉलम पाहिजेत. पहा, जेवढे रो आहेत तेवढेच कॉलम पाहिजेत. सपोज 2 2 1 3 2 रो आहेत, 2 कॉलम आहेत, बरोबर आहे. 1 2 3 6 7 8 5 2 7. पहा, यामध्ये काय आहे? सपोज हे डिटर्मिनंट आहे. जेवढे रो आहेत तेवढेच कॉलम आहेत, 3 रो आणि 3 कॉलम. म्हणजे हे काय आहे? स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. म्हणजे डिटर्मिनंट इज स्क्वेअर मॅट्रिक्स. हा पर्याय रॉंग आहे. डिटर्मिनंट इज नंबर असोसिएटेड टू मॅट्रिक्स. हा पण पर्याय चुकीचा आहे. डिटर्मिनंट इज नंबर असोसिएटेड टू स्क्वेअर मॅट्रिक्स. हा ऑप्शन करेक्ट आहे. सी ऑप्शन करेक्ट आहे. हा पण रॉंग आहे. डिटर्मिनंट म्हणजे काय? एक नंबर आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढतो आपण, म्हणजे एक नंबर मिळतो आपल्याला. टू स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्सच आपण डिटर्मिनंट काढू शकतो. सपोज 2 2 1 3 याचंच आपल्याला डिटर्मिनंट मिळणार आहे, एक व्हॅल्यू मिळणार आहे. डिटर्मिनंट इज नंबर असोसिएटेड टू स्क्वेअर मॅट्रिक्स. ऑप्शन सी आपला बरोबर आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.